प्रमाण पूर्ण मुंबईकडे जाण्याची तयारी करतोय। हे काल सिद्ध झालेलं आहे। मराठा समाज प्रचंड ताकदीने मुंबईकडे येणार आहे, कारण आता हे शेवटचं आंदोलन, कारण आंदोलन करण्याचा सुद्धा मराठा समाजाला आता कंटाळा आलेला आहे। आता काय होईल ते होईल, पण आता आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटायचं नाही आणि हा शेवटचा लढा आहे। त्यामुळे सगळे मुंबईकडे निघाले। या राज्यातले सगळा मराठा बांधव 25ला सकाळी जर निघाला तर 25ला संध्याकाळी मुंबईतल्या मुक्कामाच्या ठिकाणी येतोय आणि 26ला आम्ही सगळे करोडो मराठी एकत्र आझाद मैदान शिवाजी पार्ककडे जाणार। आजच्या दिवसाचा रोडमॅप कसा आहे तुमचा? आज माथुरीपासून मिरसांगवी, पाथर्डी करत करत करंजी आणि नगर बाराबाग करंजी घाटातून आज प्रवास करत करत तिसगाववरून आम्ही जातो। काल अजित पवारांनी एक आरोप केलाय की कायद्याच्या चौकटीत आरक्षण देण्याचं चालू आहे सर्व कायद्याच्या चौकटीमध्ये, परंतु संविधान हातात कुणी घेण्याचा प्रयत्न करू नये। आत्ताच करा हे म्हणणं चुकीचं आहे असंही ते म्हणतात। नाही, त्यांचं बरोबर आहे, त्यांचं बरोबरच असतं। कधी पण जनता कधी पण चुकीची आहे तर त्यांचं कधी पण बरोबरच असतं, कारण संविधान आम्ही हातात घ्यायचं नाही, त्यांनी पण नाही घ्यायला पाहिजे ना, कारण संविधानानं सांगितलंय की ज्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण आणि न्याय दिला पाहिजे। आणि हे सरकारचं क्रम प्राप्त असतं। नुसतं बोलून समाजात रोष निर्माण होईल याच्यात काय मोठेपण आहे त्यांना, याच्यात तोडगा कसा काढता येईल, याच्यात सामंजस्याची भूमिका गोडीनं मार्ग कसा काढता येईल, कारण सत्ता येत असती जात असती, परंतु माणसाच्या मनात जर एखादा माणूस बसला जनतेच्या तर तो कायमचा मनातून उतरत असतो। त्यासाठी यातून तोडगा कसा काढायचा याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। कारण त्यांना आणखीन सांगतो आम्ही रस्त्यानं जरी कमी असलो तिथं कमी नाहीत, काल 10-15 लाख लोक होते, परंतु आम्ही काल लोकांना वापस सुद्धा लावलं की आपण येऊ नका आता गेवरायच्या पुढं। आम्ही 26ला तोडगे काढा 26च्या आत, कारण तुम्ही जे म्हणताय ना संविधान हातात घ्यायचं नाही, 26ला मराठी मुंबईतून मागं नेणार, कारण प्रत्येक गल्लीत असणार आहेत, माघारी पाठवणार कोणाला तुम्ही? 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे चर्चा करण्यासाठी, काल भाषणात पण म्हणाले जाऊस तर घ्या म्हणा चर्चेला, काय आम्ही आमच्या मागणीवर ठामच आहेत आणि बहुतेक ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत वाटतं। मराठ्याला द्यायचं नाही, मराठ्यातले पोरं मोठ्याने झाले पाहिजे, कारण नोंदी सापडलेला असून जर आरक्षण मिळत नसलं तर हे मात्र मराठ्यांची ताकद काय हे बघायचं दिसतंय त्यांना, कारण नोंदी नसत्या तर मराठा समाजासमोर स्पष्ट चित्र झालंय। आता नोंदी नसत्या तर मराठ्याला 200 वर्ष सुद्धा आरक्षण दिलं नसते, फक्त आंदोलन आणि आंदोलनच मराठ्यांनी करायची हेच वाट्याला राहिलं असतं, परंतु ज्या नोंदी सापडल्यामुळं त्यांना काय करता येणार। आणि आम्ही तर 7 महिने वेळ दिला, याच्यापेक्षा काय द्यायला पाहिजे? काय चूक आहे आमची, मराठा समाजाची अशी काय चूक आहे की तुम्हाला 7 महिने वेळ दिला आणि आम्ही आमच्या गावाकडेच राहिलो, तुमच्या गावाकडं नाही आलो? बघूया 2 दिवस वाट नसतात, त्यांनी सुद्धा आता आमच्या गावात यायचं नाही, कारण आम्ही जर 2 दिवसाच्या नंतर नाही केलं तर त्यांनी बी आमच्या गावात नाही यायचं। 2-4 मंत्र्यांचा एकच सूर येतोय की बुवा तुम्ही मुंबईत येण्याची भाषा करताय, मुंबईत तुम्ही येऊ नये सगळ्यांनी आवाहन केलेलं आहे। आम्ही म्हणल्यावर जमून का तुम्ही मुंबईत येऊ नका? मुंबईत येऊ नका म्हणजे ही कोणची पद्धत आहे, ही कोणची भाषा आहे? मुंबईत येऊ नका म्हणजे काय भाषा आहे? दादागिरी? शंभूराजी देसाई बघा हो कोण हे बघा, दादागिरीची भाषा नाही ना। मुंबईत येऊ नका म्हणजे काय? म्हणलं का तुम्ही मुंबईत काय करता पिढ्याना फार? तुमच्यावर गुलाल टाकायला घेऊन यायलेत मराठी, नाही यायला पाहिजे का? अहो नशीबवान आहेत तुम्ही, आरक्षण दिल्याच्या नंतर गुलाल घेऊन येतात। आजकाल असे लोक आहेत, एकदा जर काम झालं ना म्हणते जाऊ दे काय उपकार नाही केला, हे तुम्ही भाग्यवान आहेत की करोडोनं मराठी तुमच्यावर गुलाल टाकायला येणार आहेत। आणि का देऊ नये तुम्ही? माझा साधा प्रश्न आहे, का देऊ नये? द्यायलाच पाहिजे, कारण त्या शासकीय नोंदी आहेत, आम्ही कोणचं वेगळं सोडून मागतोय तुम्हाला? आज यायला चर्चेला या असं म्हणतात तुम्ही? मी काय या म्हणून यायचं असलं ते आणायचं ना, काय उघडेच येतं, बंद केलेत नाही का दाराला आमच्या कडी कोंडत नाही। व्यक्त केली जाते की तुमच्या नगर मुक्कामामध्ये किंवा तत्पूर्वी सुद्धा सरकारचं एखादं शिष्टमंडळ येऊन तुमच्याशी भेटण्याची शक्यता आहे आणि मधला पर्याय तुम्हाला सांगण्याची शक्यता आहे? आम्ही कधी नाकारलंय, नाकारण्याचं काय कारण? मात्र आम्ही आमच्या मागणीवरती ठाम, जी सत्य ज्याच्यात माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांचे हित आहे ते लावून धरलंय। आता पुन्हा आंदोलन नाही आणि पुन्हा वापसही जाणं नाही। आता जर शिष्टमंडळ